विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करण्यात आला। मार्कडवाडी इथं तर लढाच उभारण्यात आला। दिग्गज नेत्यांच्या भेटीमुळे मार्कडवाडीचा विषय पेटला असंच म्हणावं लागेल। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट। पाठोपाठ राहुल गांधीही भेट देणार। याला उत्तर म्हणून मार्कडवाडी इथं गोपीचंद पडळकर यांच्या जाहीर सभेचं आयोजन। उत्तम जानकर यांची राजीनाम्याची तयारी, तर राम सातपुते यांचा रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला। मार्कडवाडीचा विषय आता पेटलाय। निवडणूक निकालानंतर इथल्या काही मंडळींनी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याची मागणी केली। निवडणूक अधिकाऱ्यांनी याला नकार दिला। यानंतर ग्रामस्थांनी लढाच उभारला। प्रशासन यंत्रणेनं हा प्रयत्न हाणून पाडला आणि मार्कडवाडी गाव राज्य पातळीवर चर्चेचा विषय बनलं। पवारांनी आपण लोकांसमवेत असल्याचं म्हटलं। त्यांच्या दौऱ्यानं वातावरण ढवळून निघालं। राहुल गांधी यांच्या दौऱ्यानंतर हा विषय अधिक चर्चेला येईल। भाजपानं अशा प्रकाराला जोरदार विरोध करायचा इरादा दाखवून दिलाय। माजी आमदार राम सातपुते यांनी जानकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांना आक्रमक भाषेत आव्हान दिलंय। भाजपाचे फायर ब्रँड नेते गोपीचंद पडळकर हे देखील मार्कडवाडीत सभा घेणार आहेत। अर्थात वातावरण आणखी तापणार हे उघड आहे। निवडणूक झाली, निकाल लागला, आता कुठली प्रक्रिया नाही अन बदलही नाही अशी प्रशासन आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका आहे। अशा वेळी मार्कडवाडीचा चिघळणारा विषय आणखीन कुठलं वळण घेतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।